नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर काय करायचं, एक पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि 4 अंडे उकडलेले त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना 1-2 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवरच बरं का. हे बघा किती सुंदर दिसत आहेत, मस्त फ्राय झालेत. आता याला आहे ना काढून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये ना ज्याच्यात आपण अंडी फ्राय केलेत ना त्याच पॅनमध्ये परत थोडंसं तेल घ्यायचं आहे. त्याला गरम करून घेऊ व्यवस्थित. आता त्याच्यात ना 2 अंडी आपल्याला फोडून टाकायचे आणि त्याची ना भुर्जी बनवून घ्यायची आपल्याला. हे बघा मस्त भुर्जी झाली. याच्यात आहे ना आपण मीठ टाकलेलं नाही बरं का, याला मीठ टाकायची सध्या काही गरज नाही. आता याला पण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं आहे. आता एक कढई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये ना आपल्याला तेल टाकायचं आहे थोडं. आता त्याच्यामध्ये ना 2 मोठ्या आकाराचे कांदे असे स्लाइसमध्ये कट करायचे. त्याला एक थोडंसं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे 2 कांदे आहेत बरं का मोठ्या आकाराचे. हे बघा आता मस्त फ्राय झाला आहे, हलका सोनेरी रंग आला आहे त्याला. आता काय करायचं, त्याच्यामध्ये ना 1 मोठा चमचा अद्रक लसूण ठेचलेला टाकून घ्यायचा आहे. ठेचलेलाच टाकायचा बरं का, पेस्ट नका वापरू. त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे मस्त मोठ्या आचेवर. आता त्याच्यामध्ये ना 2 मीडियम आकाराचे टोमॅटो असे जाडसर कापलेले टाकून त्याला मस्त चालवत राहायचं आहे, फ्राय करत राहायचं आहे. तर बघा 1.5-2 मिनटापासून त्याला मी मोठ्या आचेवर फ्राय करतो आहे आणि टोमॅटो आपले छान नरम झालेले आहेत. आता काय करायचं, गॅस आहे ना आता बारीक करायचा. त्याच्यात थोडी हळद टाकायची. 1 ते 1.5 चमचा काश्मीरी मिरच पावडर टाकून घ्यायची. त्याच्यात 1 चमचा धने पावडर, मॅगी मसाला त्याच्यात टाकायचा आपल्याला एक जवळपास 2 छोटे चमचे. मॅगी मसाला एवढ्यासाठी टाकायचा आहे कारण अंडा बिर्याणीला ना त्याचा स्वतःचा असा काही फ्लेवर नाही राहत. जसं चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणीला ना आपल्याला एक्स्ट्रा मसाले ॲड करायची गरज पडत नाही. पण ह्या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस बनवून बघा. जी पद्धत मी तुम्हाला दाखवतो आहे ही कुठल्याच प्रकारे ना चिकन किंवा मटनपेक्षा आहे ना कमी टेस्ट करणार नाही. पण सेम टू सेम जी पद्धत मी दाखवतो आहे ना त्या पद्धतीने एक वेळेस करा. आता याला आहे ना थोडंसं फ्राय करून घेऊ. गॅस वाढवायचा आहे थोडं मोठ्या आचेवर. हे बघा इथे माझ्याकडे बिर्याणी मसाला आहे. त्या बिर्याणी मसाल्यामध्ये ना हे खडे मसाले पण असतात. त्याच्यामुळे तो जवळपास 1 मोठा चमचा टाकून घ्यायचा आहे. हा बिर्याणी मसाला टाकल्यानं काय होतं की तुम्हाला ते एक्स्ट्राचे जे खडे मसाले असतात ना, लवंग, मिरं, दालचिनी वगैरे, ते टाकायची काही गरज पडत नाही. थोडंसं पाणी टाकू म्हणजे तळाला लागलेला जो मसाला आहे तो पण एकत्रित होईल आणि मसाले फ्राय व्हायला मदत होईल. हे बघा किती सुंदर दिसते. इतका जबरदस्त असा सुगंध सुटला आहे त्या मसाल्यांचा, खरंच सांगतो तुम्हाला. बाप रे बाप. हे बघा आपला बिर्याणी मसाला हा रेडी झालेला आहे. हे बघा हा असा पाहिजे. हे बघा त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घ्यायचं अगोदर. 1-1.5 चमचाच टाकला आहे मी, नंतर परत आपल्याला ॲडजस्ट करता येईल. तर हे बघा इथे मी आहे ना 2 वाटी तांदूळ जो आहे ना तो भिजवलेला होता एक जवळपास 10 मिनटं. आता तो आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. 1-2 वाटी म्हणजे साधारण 200 ग्रॅमच्या जवळपास तांदूळ येतो. हा तांदूळ जो आहे ना तो कुठलाही घेऊ शकता बरं का तुम्ही. फक्त इंद्रायणी वगैरे किंवा जे स्टारची तांदूळ असतात ना, स्टारची राईस जे चिकट होतात ते नका घेऊ. नाहीतर मग कुठलाही घेऊ शकता, की कंपल्सरीच नाही की बिर्याणी तांदूळच घेतला पाहिजे म्हणून. त्याला एकत्रित करून घेऊ व्यवस्थित हळूहळू.
आणि हळूहळू करा बरं का, कारण काय तांदूळ भिजवल्यामुळं ना थोडासा सॉफ्ट होतो, मग तुटण्याची भीती राहते. तर हलक्या हाताने त्याला मिक्स करायचं आहे. तर त्याच्यामध्ये ना पाणी टाकायचं आहे. 2 वाटी तांदूळ त्याला 4 वाटी पाणी, हे माप लक्षात ठेवा. गॅस आहे ना मोठा करायचा आणि याला आहे ना एक उकळी येऊ द्यायची अगोदर. उकळी आल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो मी काय करायची. याला फक्त एकत्रित करा व्यवस्थित हलक्या हाताने. ते बघा आता त्याला आहे ना हळूहळू उकळी फुटायला सुरुवात झाली. तर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये ना एक 4 ते 5 चमचे ना दही टाकून घ्यायचे. मिक्स करून घेऊ हलक्या हाताने. हे बघा आता याला उकळी फुटलेली आहे. आणि हे दही आहे ना आपण अगोदर मसाल्यात का नाही टाकलं त्याचं कारण सांगतो. कारण हे बघा हे नंतर ग्रेव्हीमध्ये टाकलं, कारण याचे जे पीक आहेत ना हे बघा हे असे, हे बिर्याणी खाताना ना इतके सुंदर लागतात ना, कारण हे पूर्ण मेल्ट होत नाही. आणि हे प्रत्येक घासात ना तुम्हाला आहे ना हे इतके जबरदस्त चव देतात ना. तुम्ही ह्या पद्धतीने एक वेळेस ट्राय करा. त्याच्यामध्ये ना आता थोडंसं मीठ टाकून मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. आता हे बघा इथे माझ्याकडे ना पुदिना आहे, पण हा ड्राय पुदिना आहे बरं का, सुकवलेला. याला मी 3-4 दिवसच माझ्या घरात सुकवलेला होता. तुम्हाला जर सुकवलेला ड्राय पुदिना जर अवेलेबल नसला मार्केटमध्ये तर तुम्ही आपला रेग्युलर पुदिना आहे ना तो पण वापरू शकता. पण ड्राय पुदिन्याची चव त्याचं आहे ना एक फरकच खूप वेगळा असतो. आता याला आहे ना आपल्याला त्याच्यात आहे ना पसरून टाकायचं आहे. एक वेळेस हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. ही भुर्जी जी आपण केली होती ना ही त्याच्यावरती पसरवायची आपल्याला. लेयर लावायचा आहे फक्त. आणि हे अंडे जे आपण फ्राय केले होते ना त्यांना असं बरोबर मधोमध आपल्याला कापून घ्यायचं आहे. आणि त्यांना आपल्याला असं सेट करायचं आहे. आता याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि आपल्याला बरोबर आहे ना 20 मिनटं कमी आचेवर, एकदम कमी आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे. झाकण लावायचं आहे 20 मिनटं अतिशय कमी आचेवर. तर बघा बरोबर 20 मिनटं झालेत आणि 5 मिनटं मी त्याला तसंच वाफेत ठेवलं होतं गॅस बंद करून. थोडीशी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर स्प्रिंकल करायची. आणि हे बिर्याणी बघा, कढईत बनवलेली बिर्याणी किती मोकळी आहे. हे बघा भात बघा किती मोकळा आहे. हे बघा ह्या बिर्याणीचा ना तुम्ही आस्वाद एक वेळेस आहे ना असा घेऊन बघा. याच्यासाठी तांदूळ, आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तांदूळ वेगवेगळे तांदूळ असतात, त्याला पाणी पण वेगवेगळ्या प्रकारातच लागतं. इथे मी 4.5 वाटी पाणी टाकलं होतं. तर तुम्हाला कदाचित थोडं जास्त पण पाणी टाकावं लागेल, तर ते तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. मस्तपैकी हे बघा किती मोकळा आहे. बिर्याणी आपली चिकन असो मटन असो कुठल्याही बिर्याणीपेक्षा तोडीस तोड अशी ही आपली झटपट अंडा बिर्याणी, ते पण कढईमध्ये बनवलेली ही लागते बरं का. हे बघा अजिबात गिचकीच वगैरे काहीसुद्धा झालेली नाही. मस्त अंडे असे सेट करा आणि ह्या सुंदरशा बिर्याणीचा घर बसल्या आस्वाद घ्या. त्या पुदिन्याचा फ्लेवर, त्याचा सुगंध इतका मस्त येतो ना, खरंच सांगतो तुम्हाला. तर मस्तपैकी आस्वाद घ्या झटपट अंडा बिर्याणी कढईमध्ये. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.